अय शोभे काय करते तू? अहो काम आवरते. झालं का सगळं आवरून? चल दोघं मिळून आवरून घेऊ आपण. हा काय काय घ्यायचं हे उचल हे आवरून घ्या. आता आपल्याला तयारी लागणार ना आहे का नाही? नाही पण ते गावात तुम्ही जाऊन आलात. मी गावात जाऊन आलो, सगळीकडे गेलो. जेवढे मित्र असते मित्र गावातले सरपंच सगळे पालते घातले. मग काय झालं का काम? कशाचं काय नुसते लाताने ठुकारल्यासारखे. तुझ्याकडे काय आहे? मग कुणी म्हणतो तू ही जमीन देतो नार करून तेव्हा पैसे देतो. सगळे अशी एकशे बडकरी एक निघायला लागले. काय करणार? अहो पण आता कसं करायचं आपल्याला सगळं काहीतरी करावंच लागणार आहे. त्याशिवाय इलाज नाही. थोडं थोडं काम करून काम करता करता बोलू आपण. कारण हे बी आवरून ठेवावं लागेल. लागण्याच्या अगोदर तयारी करावं लागेल. सगळं पटांगण साफ दिसलं पाहिजे. तू खाल्लं का नाही काही? हा, चला मी खाल्ले. काय खाल्लंय? तुम्ही नका का खायची काळजी करू. नाही पण आपल्याला महत्वाचा पैसा आहे. आधी त्याचं बघावं लागल. हे काम होत राहतील घरातले. आता कोणाकडे जाऊ सांग? तर गावाकडे गेलो होतो. अजून दुसऱ्या गावात जातो वाटलं तर तिथं जाऊन चौकशी करतो. दिले कोणी पैसे तर पैसे तर गोळा करणं भागायचे ना ग. पैसाच नाही आणला, कुठे काही मिळालंच नाही तर कसं लग्नाच कसं करायचं सांग ना. आता तर तारीख जवळ आली. मला वाटलं होतं कुणीतरी मदत करेन आणि माझ्या पोरीचं चांगलं लग्न लावून देईन. असं नका, असं मनात काय आणायचं नाही. होईन तुझ्या आपल्या पोरीचं लग्न चांगलं होईल. तू काळजी करू नको. मी काही करील. दुनिया उलटी पालती घालील. नाही काही पायऱ्या राहिला तर मग मी माझ्या भावाकडे जातो. आता विलाजच नाही. त्याच्याकडे बी जावंच लागणार आहे. त्याच्या पुढे हात पसरावच लागणार आहे. नाही आपण आधी बाकी बघू मग बघू त्यांच्याकडे जायचं का नाही ते. चालेल ना, काय हरकत नाही. आपण करू ते. तू बघ, तू टेन्शन घेऊ नको. बघ तू बघ, हा बघ डोळ्यात पाणी आणायचं. तुला मी किती वेळा सांगितलं ना. रड नको. होईल ना ग, होईल चांगलं होईल. पोरीचा काय करायचं सांग बरं आता तू. आपण असं करू, तुमच्या भावाकडे नको माझ्या भावाकडे जाऊ. हा ग बाबा बाबा, तुझा भाऊ आणि ती भाऊजाई कसली कठीण आहे माहिती आहे ना तुला तुझी. हा ते तर दारात उभी करीत नाही आपल्याला. दिलं हुसकून त्याने म्हणजे परत अपमान करून खाली मुंडकं घालून डोळे बारीक सर्व करून यायचं परत आपण. नाही पण आपण एकदा बघू ना. माझा भाऊ तर चांगला आहे ना. भाऊ चांगला आहे सगळं खरं आहे, पण ती भाऊजाई तिथं आपल्याला उभं करील का दारात? तिच्या माघारी बोलू आपण त्याला. त्याच्या माघारी ती 24 तास त्याच्याच पाठी माग त्या शेपूट राहत ते. नाही तुम्ही तुमच्या भावाचं मला माहिती. काय माझ्या भावाच काय? माझा भाऊ तरी एक वेळेस मदत करील माहिती आहे. एकदा मदत करीन आणि आयुष्यभर तेच गिनून दाखवी. ते बी खरं आहे म्हणा, पण अगं काही काय ना त्याला माय ते शेवटी भाऊ भाऊ आहेत. भावाला भावाची माय येणारच ना ग. मग मी तेच म्हणते माझ्या भावाकडे जाऊ. तुझ्या भावाकडे जायचं का आता? पण ती भाऊ जायचं काय करायचं मला ते टेन्शन आहे. ती जरी लोकांची असली तरी भाऊ तर माझा आहे ना. मागच्या वेळेस तुला माहिती आहे कसं शिव्या घातल्या तुला तिने. हा एवढा अपमान मी सहन करू सांग बरं? हा किती रडली तू घरी. तुला कर मला रात्री झोपली बी नाही तू. त्या भाऊजाई पायी मला किती सहन करावं लागत आहे माहिती आहे तुला. तुझी इच्छा असेल तर जाईल बाबा. तुझा बी शेवटी तो भाऊ आहे. मी माझ्या भावाकडे चल म्हणतो, तू तुझ्या भावाकडे चल म्हणती. जाऊ कोणाकडे तरी आपल्याला हात पसरावच लागणार आहे. त्याच्या विलाजच नाहीये. नाही माझ्या भावाकडे जाऊ आपण बरोबर करू. जाऊ अगोदर. पण आता तू एक करायचं, आता थोडं पोटात काहीतरी टाक. तसं उपाशी पोटी जायचं नाही. उपाशी पोटी गेलं का काम होत नाही. तुला माहिती आहे ना जुने लोक काय करायचे? बाहेर चाललंय काय बाबा 2 घास खाऊन तरी खाऊन जा. किंवा हा ये बेटा ये. काय बेटा काय चाललंय तुमचं? अरे काय नाही ते आता ती तयारी करायची ना. आता आलंय जवळ लग्नाची तारीख. आता करावं लागेल ना तयारी. हा मग कुठे जायचं बोलत होते तुम्ही? अगं मामाला सांगावं लागेल ना लग्नाला येऊन 4 दिवस आधी. हा म्हणून म्हणलं मामाकडे बी जाऊ आणि इकडं तुझ्या काकाकडे पण जाऊ. पण मामाची आणि आपली भांडणं आहे ना, मग मामाकडे कशाला चाललाय तुम्ही? हे बघ भांडणं असले ना तरी दुखासुखाला विसरायचे असते सगळे. हे असं बोलून चालत नसते. मामाकडे नका जाऊ तुम्ही. काय गरज नाही मामाकडे जायची. मी तिला तेच म्हणलं अगं मामाने मागच्या वेळेस आहे ना. मामाने जाऊ दे त्या मामीने तिला हुसकून दिलं घरात मागच्या वेळेस. अहो पण आता तुम्ही सांगा दुखासुखाला आपले माणसं नाही घ्यायचे तर कोणाचं जायला पाहिजे ते पण. पण आता आई काय नको ना. करावं? कशाला स्वतःची इज्जत घालून घेताय? नाही जायचं मामाकडे. मी म्हणते नाही जायचं. काय गरज नाही आपल्याला मामाची. अगं बाळा तू ऐकून तर घे ना माझं. अरे थोडेच दिवस राहिले आता लग्नाची तयारी करावं लागेल. आपल्याकडे काय आहे सांग बरं?
कोणाकडे तरी काहीतरी मागावंच लागेल ना आपल्याला लग्नाची तू तयारी अजिबात काळजी मागावं लागेल माझे म्हणजे अरे मागावं लागेल म्हणजे मला थोडीफार तयारी करायला काहीतरी घ्यावं लागेल ना कोणाकडून तरी आपण देऊ त्यांना परत त्याच्याबद्दल प्रश्न नाही ठीक आहे आता तुम्ही म्हणत असाल तर मी तरी काय बोलू शकतो. तू मोठ्या माणसाच्या याच्यात पडू नको बरं. तू आपलं हा चांगलं तू दिसलं पाहिजे. तुझं काय आहे ना हा. लग्नाची सगळी तयारी कर तुझ्या मैत्रिणीला सांग अजून कोण नातेवाईक तुझे फ्रेंड सर्कल असेल त्यांना बोलव तू सगळं चांगली बोल. दिसली पाहिजे बस. हा हा? तुझी मेहंदीची ऑर्डर दे अजून कोणाला काय मेकअप करायचं असेल त्याच्यासाठी ते तिला बोलवते कोणाकडे हे सगळे काम तू कर पहिले चालतं आम्ही आहे ना आम्ही सगळं तुझ्या लग्नाची तयारी करतो आमचं टेन्शनच घेऊ नको दोघच हा हा? चालतं करा मग. हा पाहून घे सगळं बरं का बरं झालं तिच्या समोर तुम्ही काय बोलला नाही. कसं? तुमचं आपलं तोंड वचक नाही नको बाबा. तिथं कशाला बोलायचं तुम्हाला माहिती नाही आलं. तू येत नाही म्हणून भावाकडं. आलो होतं तोंडात पण आता ते घेतलंच संपवतो काहीतरी आता तुम्ही जरा धीरानं बसत जा आणि नाही कुणी मदत केल्यावर मग बघू तुमच्या भावा. आधी चला बरं तुम्ही. चालायचं हा चला. तू म्हणते तर चल थांब ना मला बंडीत घालून दे तू बी आपलं काय चला. थांब कडे लावू दे ती पोरगी आली तर परत माग लागत. नाही चालतंय ना. तुला म्हणलं माझ्या भावाकडे चल तर तू म्हणते माझ्या भावाकडे चल तुमचं झालं का इथं परत सुरू. ती पोरगी नाही तर वर चला. बा, मी तिथे गेल्यावर सगळं आपण सहन करून घ्यायचं परत अहो तुम्ही नका बोलू बाबा मी पाया पडते. तुम्ही चला तर मोर माझ्या अरे तू समोर. माझ्या भावावर विश्वास ठेव तो पैसे देईल अहो माझ्या विवाहावर ठेवा की विश्वास तुम्ही. ती पोरगी येईन त्याच्या विश्वास आईचं. ठेवून मागच्या वेळेस दिला ना हुसकून त्यांनी आता झालं होत राहते भाऊजाईचं बरं हा भांडणं. भाऊजायचे तुम्ही कवर- भांडण होत असते चल मम्मी, चाललाय का तुम्ही हा चला. आम्ही येतो मामाकडे जाऊन थोडं चला, मी पैशाचं पण काम आहे येते. जरा मी पण येते चला. अरे त्यांच्याकडून पैसेच काम आहे तू कशाला येते आम्ही करून घेतो पैशाचं काम आहे वय हा. आणि तुला वाटतंय का मामा पैसे देईन म्हणून. तुम्हाला म्हटलं होतं बरं मी सांगू नका म्हणून. अरे बा आता सांगावं तर लागेल ना आणि नको तिथं कशाला वचकन करीत ही करता तो तुम्ही. काय करावं तुला आता वाटतंय का मामा पैसे देणार आहे. मागच्या वेळेस तुला मामीने हुसकून लावली अगं ते वेगळा विषय होता बाळा. मग आता परत तेच तिथं चौ घालवायला चालले का तुम्ही. अगं पण अरे तू- हा तिला मी म्हणलं माझ्या भावाकडे जाऊ तुझ्या काकाकडे काका काय लय साजूक आहे का. काकाचं नका सांगू मला काही. मामा पण तसलाच आणि काका पण तसलाच. काय गरज नाही कोणाकडे जायची. चला आतमध्ये नका जाऊ कोणाकडे. अरे भाई तयारी करावं लागेल ना आता दिवस थोडे राहिलेत बरं ठीक आहे मग मी पण येते. मग मला पण बघायचंय मामा काय करतोय देतोय. अगं लय ऊन आलंय बाळा तुला ऊन लागन मी लग्न घेते जवळ ना, आलंय. ओढणी घेते ना अशी मी. ओढणी घेते मी. एवढं काय त्याच्यात ऊन लागायचं. मी काय फिरत नाही का उन्हात बाहेर. तुझे सांगितलेलं काम तर कर ना तू तेवढे केले मी. लय मामाची पुशारकी सांगते ना. मला बघू दे माझा मामा काय करतो. मी म्हणत होते तुम्हाला पटकन चला म्हणून सगळं सांगून मुकून मोकळे होतात. जिथं बोलायचं तिथं बोलत नाहीत आणि नको तिथंच बोलात. तू बरं. मलाच बोल मलाच बरं बोल. झालं सांगितलं बाबांनी तरी. नाहीतर तू कसली सांगतीये मला काही. अगं सांगितल्याशिवाय जमत सांग बरं आज नऊ ते लेकराला माहितीच होणारच आहे ना हा? मग बरं. होणार आहे की नाही सांग बरं तू आहे ना टेन्शन घेऊ नको का एवढं टेन्शन जरा हसत चेहरा ठेव ना आता पोरीच लग्न जवळ आलंय करू आपण काही करू कुठून आणू पैसे पण आणू जाऊ तुझ्या मामाकडे जाऊ तुझ्या मामीला विनंती करू हातपाय पसरू पाया पडू तू म्हणशील ते करतो मी एवढं करायची काय गरज नाही या बाबा. एकदा विचारून बघू मामाला. दिले तर ठीक. नाही तर काही गरज नाही त्यांच्या समोर हातबीत पसरायची. मला म्हणत होते हिला सांगू नका. बघू आता चला. तुझा मामा म्हणला ना वावर नावर करून दे तरी वावर नावर करून दे बस बाबा छान बस. चल मला पण बघू दे मामा काय करतोय आणि काय नाही. काय तू करतो? थांब नाही अआम्ही येतो न काय जाऊन गरज नाही. मामा काय अरे बोलल्यावर- माझं ऐक तू बाकीचे काम कर मामा तिथे तुम्हाला काही बोलल्यावर तुम्ही शांतच बसणार. तुम्हाला कुठे बोलता येते का. मी आहे ना बोलायला. चला चल लय तर. बोलू नको मामाला ही ऐकत नाही हो. हा गुढे गुढीत घेऊ बाई कास काय करू नको लय शोभेल अरे दादा न वहिनी अरे काय चाललंय दादा काय करतो इथं तू अरे काय बसलो होतो निवांत जरा दिवस जायचं गावात काम धंदे नाही काय काम धंदा चालू आहेत पण ती गावाचं माया माग आहे ना बरंच लय व्याप. तुम्ही काय करताय काय नाही हिच्या भावाकडे जायचं होतं नाही नाही काहीतरी गणगणित दिसताय तुम्ही गणगणित नाही ते असंच भेटायला तर लग्नामुळे कार्यक्रम ते राहतात ना. लगीन कोणाचं अरे हिचं लग्न जमल्याला तुला सांगितलं नाही माग हा हा माग म्हणला होता ती का मग आता ते जवळ येत राहिलंय म्हणलं जरा काम होतं तुला बोलू का मी काही काय काम आहे बुवा नाही काय होतं दादा मला जरा तू सांगते का वहिनी या सावलं त्या थोडं ऊन लागतं हे दादा इकडे काय काय म्हणताय अं, ते थोडी पैशाची मदत होईल का.
हा पैसे माझ्या मागच मारण्याची गणगणन कायच पैसे माझ्याकडे. तुमचं तुम्ही बागान राव थोडं. आता माझं काय मी बारका पाहून तुम्ही मला पैसे मागत आहे. अरे यंदा राहण्यात काहीच झालं नाही ना, पैशाची लय अडचण आहे. म्हणजे असं लई नाही पाहिजे आम्हाला, एक 10-5 हजाराची झाली तरी लय होईल. नाही पैशाचं लय अवघड आहे सध्या. काय पैसे माझ्या माग माझी गणगण, माझी कामं लय राखाडल्यात. मी गाडी घेतली तेच गाडीचा हप्ता ते राहिल्यात. बघ ना काहीतरी थोडंफार 10-1 हजार जरी दिले ना माझं काम भागून जाईल. माझे कांदे ऐकले का, कांदे काढून ठेवले, आता सध्या वावरात काहीच नाही. दादा 5,000 म्हणजे काय इथं काय पैसे झाडाला उगाच लागतच काही अरे पैसे. कांद्याला भाव नाही म्हणून ते कांदे पडलेत तसे. गेले का पैसे देतो तुला. काय आता कांद्याला बाजार नाही, मी तरी काय करू. बघ ना वहिनीला करायचं अवघड गणित झालं. बघा एवढं लग्न वहिनीच्या हातात नाही काय, माझं मीच ठरवितो मस्त. पण पैशाचं थोडं अवघडच आहे. बघू काहीतरी प्रयत्न बघ करू. तुला विनंती करतो काही अरे तू होईना. कशाला मला हात जोडतो, मी तुझ्या पाया पडलो. अरे मोठ्या भावाला मदत केली ना, उलट तुला किती हे लागल माहितीये का, पुण्य लागल. मी तुझे पैसे परत दिले त्याची काळजी नको. बर पाहतो, विचार करतो मी. तू काही कर, म्हणजे काय करायचं. बाबा चला जाऊया. हो उशीर होते चला. आपल्याला बी. बघा आता तुम्ही आता पहिल्यापासूनच सावध राहायचं ना. काय मी तरी काय करणार आहे. मग पोरीकडे तरी बघ थोडं. आई मस्ती काय माझी काय तुझी. तुझी काय एकच पोरगी. हा तेच तुझी काय माही काय सारखंच आहे. पण आता पैसे ना शेवटी पैशा पुढं काही बोत नसते. पैसे नाही ना माझ्याकडे. चला चला. बघा प्रयत्न करून बघा. पण तुला विनंती आहे, तर तेवढं काम कर. बघ बघ ना तुम्ही काही कर माझ्यासाठी, तेवढं काम कर. बघत बा पैशाच लय अवघड आहे. काय पैशाचं काय पैशा अरे पुढं भावासाठी एवढी मदत नाही करू शकत का. बघू तुम्ही काहीतरी करतो. पण माझ्या मागे लय व्यापी, माझ्या मागे माझं उद्योग घेतलंय. बघ तू मेवण्याला मागून बघ. पण त्या तुझ्या मेवण्याला मेवण्याला बघतो तिकडे नाही झालं तर तू तरी कर. वहिनी लय म्हणते ना माझा भाऊ असा न माझा तसा. बघू ना तो काय करतोय. तू तिकडे कशाला ढकललं जातो. हा दाखला काय तुझं पहिल्यापासून तिकडच वड आहे. तू मला म्हणला का कधी काय विचारलं का मला. अरे आता वेळ आली म्हणून तुला मागत नाही, मी काय मागितलं सांग. बरं पाहू. पोरीचं लग्न आलाय तो, तुला विनंती आहे भाऊ. 10,000 अरे नको लागा माया पुढं काय मला सारखा मला लाज अरे नाही तिने काम येते. केलं मग कसं करायचं सांग बरं. बरं पाहतो. हं? पाहू. बघ तेवढं माहिती बरं नको लागा हात जोडत तू. हा बघ हा तेवढं काम कर. येतो मी परत. दादा पैसे मागतोय. पैशाचं काय एवढं सोपं आहे. पहिल्यापासून नाही जवळ आला कधी ना, आता पैसे मागाय आलाय मला. त्याला नसतं पैसे. आई काय गरज होती पप्पांना तिथे हात जोडायची. मी म्हणत होते तरी तुमच्या भावाकडे नको जायला, पण तुझा बाप ऐकतच नाही. हात जोडितो पाय जोडितो, काय गरज आहे. बाबांना आहे ना एकदा नीट सांगितलं पाहिजे समजून. त्यांना काय करायचं काय नाही कळतच नाही. मी तर हुंगाडलं बी नसतं ह्याला. उग त्याच्या समोर हात जोडायची आणि पदर पसरायची बारी आली माणसाची. बाबांना येऊ दे, बघतेच मी त्यांच्याकडे काय करतात काय नाही, बघू दे मला. ऐ चला बरं. या आलात का साहेब तुम्ही. आलात का बाबा आलात. काय बोलले मग दादा, काय बोलला सांगा. तो म्हणला मी करतो म्हणे प्रयत्न काहीतरी. काय प्रयत्न करणार आहे तो. देतो म्हणला, असं म्हणला बाबा. देतो म्हणला वेतो. हा. खरं सांगा की जरा देतो म्हणला का नाही. अहो जवळ बी उभं करीत नसतं तुम्हाला. तुमची बुद्धी अजून काय भ्रष्ट झाली का काय मला तेच कळाना. एवढं त्याला लहानाचं मोठं केलं आपण. त्याला शिक्षणाला किती खर्च केलाय तुम्ही. इथं 10,000 मागितले तरी देईना. 50-60 हजार घालवले त्या शिक्षणाला तुम्ही. अहो बांगड्या सुद्धा मोडल्या तुम्ही माझ्या आलेल्या. हा? आणि तो आज असं वागतोय का. अहो मंगळसूत्र का ठेवलं नाही, खोटं घालून मिरवायची बारी आली. जरा जाण ठेव म्हणाव त्याला. काय काय केले त्याची. तुम्हाला कसंच काय कळना काय माहिती. जरा बोलून दाखवायचं त्याच्या समोर. इथं आई समोर किती बोलता तुम्ही. अगं बोललो मी त्यांना. काय बोलले. आता किती केलं तर माझा लहान भाऊ आहे, एकदम असं मला बोलता येत नाही का. आणि तुम्हाला काहीच करता येत नाही, फक्त बायकोचं सगळं ऐकता येतं. हा फुटका मनी तर ठेवला नाही माझ्या अंगावर तुम्ही. सगळं तर इकू खाल्लंय. अरे घेल तुला सगळं घेईल मी. सारी जिंदगी गेली. आता काय म्हातारपणाला घालून मिरवू का काय. सगळं तरुण पण गेलं. आईचं मोठं मंगळसूत्र घाण ठेवलं त्या शिक्षणासाठी. मग आता कधी काढणार विचार बरं आई त्यांना. विचार उभा बी करीत नसतो तो. म्हणत होते नको म्हणून तुमच्या भावाकडे. तुम्हाला लय वाली फुलका भावाचा. ते काय नाही. अगं भावाची माया राहते, किती झालं तरी भावाकडे जावं लागत. आता कुठं गेला तुमचा भाऊ. हा लय माया होती ना, कुठं गेला भाऊ. कुठं गेले भाऊजाई. कसं ऐकत बसला होता शान के साथ. ते सगळं जाऊ द्या. आता माझं लग्न नाही झालं तरी चालत, पण कोणासमोर हात नाही पसरायचे.
मामाकडे जाऊ, मामा काय बोलतोय बघू, नाहीतर संपला विषय. अगं असं करून कसं जमलं? असंच करायचंय आता, बस संपला विषय. चला. अगं असं नको करू, काहीतरी करावंच लागेल ना. असं आता तर थोडंसं. तुम्ही बोलूच नका काही. तुम्ही मलाच दापा, सगळं माझ्यावरच ढकलून द्या. मग तू मला मी तिथं प्रयत्न करतोय ना, साऱ्या गावात फिरलो, सरपंचाकडे गेलो. आता प्रयत्न करावाच लागणार ना, कुठंतरी जावंच लागेल ना, कोणा पुढे हात पसरावच लागणार आहेत ना. पण आमच्या समोर नका ना बसू. तिथं त्या समोर बसवायची काही गरज होती का तुम्हाला? काही गरज होती का? तुम्हाला माहिती आहे ना तो देणार नाही, तरी तुम्ही तेच केलं ना. मला वाटलं देईल म्हणून गेलो त्याच्यात. त्याला नाही दाबता आलं तुम्हाला, आम्हाला दाबताय. आता चला, ऊन व्हायला लागले बाई. चला चला. दाजी. राम 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 राम. या 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 राम राम. या. काय चाललंय? अरे काय ताई लय लांब आली, अरे लय निवांत झाले म्हणायचे. लय निवांत आहे दाजी आज. तुम्ही तर काय गावात कोपरी म्हणता काय, दुसरे कपडे बिपडे अरे नाही घाला. म्हणलं जवळच आहे, जाऊ जरा कपडे जरा. काय तरी याला कपडे घालायला सगळ्यात जरशी घे. गावात बी कोपरी सगळं पण दिवशी या का दिवशी अंडरपेंट नंबर का दाजी मग गावात ते भरोसाच नाही माणसं. अरे खेडेगावात काय नाही, सगळं चालतं. काय खेडेगावात चालते. आपण पुढे शहरात. लोक म्हणते तो नावाला कपडे आहेत की नाही, तर मला म्हणते मिळाला हाय तर कपडे पण ते घालीत नाही, गरम होत. अरे घातले कधी म्हणते ते काय आज कसं काय रे, पण ती घातले नाही, जास्त घालून आला. तिकडून बोलत येत असं जावा, तर इकडून बोलत येत. आता जाऊ तुम्ही दे. लागले बोलायला, तर जाऊ दे आता. ते काय चाललंय बाकी? काय तिथे नाही काय चाललंय तू? कसं आहे मामा? एकदम बरं आहे भाऊ, काय अडचण नाही. काम होतं भाऊ तुझ्याकडे. का रे? अरे आता हिचं लग्न काढलंय. हा आता जमलंयच ना. हा जवळ आली तारीख, बर. मग हे म्हणले आपण माझ्या दादाकडे जाऊ. म्हणलं जाऊ, चला. का बरं काय काय बरं हा, आता ते माहिती आहे. सांगेल ना. नाही करीन मी, आर पाणी करीन, काय टेन्शन नको घेऊ तू. तुम्हाला कपडे करतो, पोरीला काहीतरी घेईन. वहिनी कुठे? वहिनी असं करत आतमध्ये आहे. बर, ते हे म्हणायचं होतं मला, काही 10-5 हजाराची मदत नाही. आयला पैसे सध्या लय तंगी चालू आहे राव ताई, काय सांगायचं ते. अरे 10-5 हजारच बघ की बाबा, तुला काय आहे रे? अरे अरे खिशात पण- हात घातला तर निघते ना दादा. अरे पण सध्या लय बेकार चालू आहे, पैशाचं लयच. काय झालं? काय झालं? कशाला आले त्या? आली सहज. कशाला? पैशाचा काय विषय चालू आता? अरे ते दिदीच लग्न आलंय, ती मग म्हणजे काय थोडी करायचं आपल्याला? थोडीफार मदत करा. कसली मदत? कसली मदत? अरे लग्नाला मदत करा म्हणून. कशी? नाही समजलं होत तर लहानपणीच मारून टाकायची, नाही तर विहिरीत ढकलायची. हा, दारात आले भीक मागत पैशाला. अरे पण तू एवढं काय बोलत आहे? थांब ना जरा 2 मिनिटं. काय काय थांबायचं? काय थांबायचं? यांची लायक आहे का खाटावर बसायची? आहे का? मामी बोलताना जरा शब्दावर शांत बस आहे तू. लहान आहे ना, लहानच राहा. जास्त लई टमाटामा बोलू नको. यासाठी आवाज आणलंय नाही का? करायचं. यासाठी आणले का तू कपडे इथं मला? आहेत का अशी आमची इज्जत घालायला आलाय काय दारात? वहिनी बस, आवाज खाली ताई. तुझा आवाज अरे खाली पण मी वहिनी. काय म्हणतो 2 मिनिट थांब ना जरा, ऐकून तर घे त्यांचं काय म्हणणं आहे. काय काय नाही काय ऐकायचं? आल्याबरोबर लगेच सुरू काय झालं. ऐकायचं? काय ऐकायचं आजपर्यंत मग? सारा पूर्वीत केलेत ना, काय ठेवलंय का घरात? आणि अजून पण तुमचंच ऐकायचं का? अरे बा आता भाषीत लग्न आहे मामा. मला 2-2 पोरी आहेत, त्यांचं मला बघायचं का? हिजत बघायचं अजून. आज तिचं लग्न आलंय, आपल्याला टाइम आहे, मग करते ना आपल्याला बी. पण नसतं करत, मला माहितीये. अहो आमचे कांदे विकले की तुमचे पैसे देऊन टाकू आम्ही. एवढ्या वेळेस मदत करा, बाकी काय नाही. आम्ही नाही नाही, मदत बिदत नाही करायची. 1 रुपया पण द्यायचा नाही. देव थोडेफार. नाही द्यायचं म्हणलं ना, नाही तर मी बॅग वर येणार, निघून जाईल. बघितलं का? बघितलं? यासाठी ऐकत नाही आणले का मला. मला इथं तुम्ही? हा, आता बोल ना काहीतरी. शांत का बसली अशी तू? तू लहान आहेस, तू गप्प बस बरं. अगं मग तू तरी बोल, मी एकटीच बोलू का? लग्न करायचं, हिला वळण आहे का? बघ तुला म्हणलं होतं नको, पण तू ऐकतच नाही. चल घ्या आता, ऐक बोलणे आता. आई तिचे बापाचे ऐकत शांत आणि हीच लागली टमाटमा बोलायला. वहिनी बास करा. आजपर्यंत तुझं ऐकून घेतलं, माझ्या नवऱ्याचा मुलीचा अपमान मी सहन नाही करणार. मग कशाला यायचं दारात? आणि असं पण आम्ही काही भीक मागायला नाही आलोय. आमचा कांदा गेल्यावर तुझे पैसे देणारच आहेत आम्ही. हे ऐकून घ्यायचं होतं का? अरे पण मग तू जरा ऐकून घे ना 2 मिनिटं. बघू काय नको देऊ पैसे, पण त्याला बोलती का आला चहा बी ठेव. मी नसते ठेवत. हे शब्द आवरायला हवा तिला. आमचं काही चुकलं असलं तर माफ करा भाऊ. आणि तुझ्या पण पाठीपुटी 2 पोरी आहेत वहिनी. आम्ही नाही ना आमच्या दुसऱ्याच्या दारात पाठवत. मग त्या आम्ही पण ढकलून येणार द्यायच्या नाही. ना. त्या त्या कसं कशाला काय ढकलून ठेवल्यात? देणार? आम्ही आमच्या जीवावर काढले तर कसं काय ढकलून देऊ आम्ही? आम्ही पण दुसऱ्याच्या जीवावर नाही मग कशाला काढलेले. आले दारात? हा, आम्ही उसने मागायला आलो, काही भिका नाही मागत आहे. मागायलाच यायचं नाही, कमवायचं ना. तुमच्या हातपाय काय चुलीत गेलेत का? करायचं ना काम धडा धडा, जायचं ना रानाने खुरपायला. जायचं, जातोच काम आहे. धरायचं ना. इथं दुसऱ्याच्या दारात येऊस तर. जातोच येत वहिनी.
दुसऱ्याच्या दारात नाही गेले, स्वतःच्या भावाच्याच दारात आलेत ते. सख्ख्या कशाला भावाच्या. यायचं? तू शांत बस, तुला माहितीये का सगळं? तू शांत बस. तिचं काय चुकत आहे? हिला जर हिचं जर तोंडच राही ना कोणत्याच गोष्टीत 2 मिनिटं दमदार माणूस म्हणते, जरा ऐकून घे त्यांचं तू काय काय आहे, काय म्हणलीस मला? साल धरायचे हा? दुसऱ्याच्या इथं कामाला जायचं? हा जो एवढा केलाय ना आईच्या माघारी, तो असाच नाही केला ग वहिनी. उपकार नाही केला. वहिनी विसरू नको. तू शांत बस. उपकार नाही केला ही बोलण्याची भाषा नाहीये वहिनी. दुसऱ्याच्या इथं साल धरूनच ह्याला मोठा केला. आणि हे वैभव दिसतंय ना, हे तुझ्या जीवावर नाहीये ग, हे त्यांनी त्याच्या जीवावर माझ्या मेहनतीनं उभं केलेलं वैभव आहे. तू आता सांगायला लागलीस का उपकार नाही केला? ऐकायचं होतं का? अरे मग जर 2 मिनिटं शांत बस. काय मग बांधायचं होतं का घरदारात ते? मग तिने बी सहकार्य केलं, माझं तू तिला थोडं दिलं तर काय फरक आईच्या पडायचा? माघारी आई होऊन वाढवलंय मी माझ्या भावाला. आणि विसरू नको, अर्ध घर आईच्या नावावर आहे अजून पण. आता पण घेऊ शकतो आम्ही भांडून, कोर्टात केस करू. ऐकलं का? आले का मुद्द्यावर? बरोबर येणार ना मुद्द्यावर. मग तुला जर तुला नुसतं तुला कळणारच काही गोष्टी, अजून तिची सही झाली नाही, तिचं वावर तिच्या नावचं आहे, घर तिच्या नावचं आहे, कोर्टात जर केस केली ना मग कळल. पण याची गरजच नव्हती ना. आल्याबरोबर लगेच सुरू झाली. थोडंफार ऍडजस्टमेंट करून दिलं असतं काहीतरी. नाही. थोडंफार ऍडजस्ट कर त्यांना दे. तुमच्या लग्नाच्या वेळेस तुझ्या पोरीच्या लग्नाच्या वेळेस आम्ही बी तुम्हाला मदत करू बाबा. आतापर्यंत तुम्ही काय कमवलं नाही आणि माझ्या पोरीच्या लग्नात द्यायची. मामा जाऊ दे आता. मामी आम्ही जे काही कोर्टात बघू, कोर्टात भेटू आता. बाद झालं. जे काही कमवलं नाही म्हणतेस ना, हा. ज्या जागेवर उभी आहेस आणि ही जी साडी घातलीस ना, ती फक्त आमच्या जीवावर घातलेली आहेस, हे विसरू नको. एखाद्याला इतकं पण तोंड पाडून बोलूच नाही ग वहिनी, का पश्चाताप झाला ना तर स्वतःची सुद्धा लाज वाटत. आज आमचे दिवस फिरलेले, पण वेळ कोणावर सांगून येत नाही. आज तुझ्याकडे लक्ष्मी नांदतीये ना, काय सांगा उद्या तुझा कंटाळा येईल तिला आणि ती माझ्याकडे येईल. त्याच्यामुळे शब्द थोडेसे विचार करून वापर. चला आता यांच्या दारात नाही. अरे थांबा ना, चहा पिऊन जा. काय दादा? गरज नाही. खूप ऐकलं तुमचं. एवढं ऐकून आम्हाला अरे पोट भरला आमचं. नाही, यांच्या घरी गेलो होतो. हा. दीदीच लग्न आहे म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. तिकडले ते मामाच तिकडे गेले. हा ते आता ऐकलं झालं. तुमचं सगळं. तुमचा वेगळाच किस्सा चालला इथं. लय जागीरदार झाले काय तुम्ही? हा, जागीरदार झाले काय मामे? लय पैसे झालेत काय? एवढं नको बोलू. एवढं नाही, माझ्या मावशीचा हिस्सा आहे जमिनीत. एवढं यांचा काय संबंध आला बोलायचा? जास्त वळवळ करायला लागलेत काय? आता लगेच तू झाला का? अजिबात आवाज नाही करायचा. लगेच कोर्टात निघायचं. अर्धी जमीन नाव करायची. अजिबात तोंडवर करून बोलायचं नाही. एवढं जागीरदार झाली तिथं. अरे समजून त्यांना समजून नाही त्यांना इज्जतीत समजून सांगावं लागणार आहे. होईल माझ्या पोरीची लग्न. काळजी घे. होईल कसं देऊ थोडंफार. काय काय थोडंफार काय नाही, फरक मामा, पडतो? थोडंफार नाही लागत आता. बस तुम्हाला मागितलं होतं प्रेमाने. तुम्ही काय तुम्हाला काय पाणी पाजर फुटला नाही. थोडंफार नाही, अर्धा हिस्सा माझ्या मावशीचं नाव झालंच पाहिजे. नाही काय 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 अडचण आहे? अडचण काही नाही. दाजी एवढ्या वेळेस मदत करा बा आम्हाला. आमच्या हात विनंती. हा मी आहे, तू ऐक ना जरा. मी काय म्हणतो, फार एवढं लगेच एवढं खाली बोलत असतं मला तुला असं काहीतरी. बस, बोल बस. त्यांनी सांगितलं नको येड्यावानी करू. राहू दे आता. ए ऐक तिथे चुकत 1 मिनिट ऐक. तिचं चुकत काय? एवढं बावटपणा करत असे काय सगळ्याच गोष्टी? तिला काहीतरी वेगळं वाटत असेल ना. नाही, तोरा कसा होता मग? आता कसा तोरा बदललाय? अरे तोरा बदलायचा विषय नाही, पण ते काय होतं थोडस माणूस जात. आता विषय कोर्टात हा. निघतोय ना, म्हणून तोरा वावर बदलला झाला लगेच. आता. नाही आता जाणारच. मला काही माहित नाही. चुकलं माझं, सॉरी. आई परत कोणाच्या समोर हात नाही जोडायची. आता जे काय असेल ते बघताय. डायरेक्ट कोर्टात. बस पैसे संपला लागत विषय. असतील ते द्या. मी चहा करते, चला जेवून जा. अगं वहिनी, माणसाला काहीच नको असतं ग. तुम्ही 2 शब्दाने बोललात ना आम्हाला यातच माहेर पण असत. पैसा आज तुझ्याकडे उद्या माझ्याकडे असत. लक्ष्मी चंचल असते ग, चुकलं म्हटलं ना माझं. पण तुम्हाला कळत नाही. गरीबचा कधी श्रीमंत होतो, श्रीमंताचं कधी भिकारी होतो ना. कोणी कोणाचं नशीब बघितलंय. अगं आज 2 शब्द जर तुम्ही चांगले बोललात, याच्या पुढे काय माहेर ग. बापाच्या माघारी आईच्या माघारी आई होऊन वाढवलंय ग या भावाला. लहान असून माझा मोठ्या भावासारखं त्याने मला सगळं. आणि आज एवढा अपमान. चुकलं म्हणलं ना माझं. आमच्या वेळ आली म्हणून आम्ही आलो तुमच्याकडे. आता रडाचा कशाला?
लवकर आलं लवकर. तारीख जवळ आली, लग्नाची टेन्शन, पैसे नाही म्हणून आलो. चला म्हणलं भावाकडे गेलो, भावाने नाही मदत केली. म्हणलं की म्हणजे माझ्या भावाकडे चला. तुम्ही काहीच नका करू, सगळं लग्न आम्ही करू, तुम्ही टेन्शन नका. तुम्ही काहीच नका करू, सगळं लग्नाची जिम्मेदारी आमच्याकडे लागते. सगळं करतो, काय लोड घेता. नका रडू, शांत बस शांत. आणि तुमच्या आभार नाही मानतो. नाही पाय नाही पडावं माणसाने. सगळं लग्न आम्ही करतो, दिदी घाबरून. टोटल लग्न आमच्याकडे लागतं. काय लागू ते 4 लाख लागून आहेत, 5 लाख लागून आहेत, 6 लाख. आणि तसा तिला निम्मा हिस्सा देऊन टाकू. होय, लग्न करून निम्मा हिस्सा देऊन टाकू, तसं काय प्रॉब्लेम. मला हिस्सा नको दादा, तुम्ही सुखात राहा. मला फक्त आता मदत कर. मी अरे मदत केली तुला, जातो बिंदास. काय टेन्शन घ्यायची गरज नाही. तू लग्न होण्याची पोरीचं मतलब आहे ना. बाग काय करायचं, तुला लागेल तेवढे पैसे देतो, जा. आणि परत मागे बी देऊ नको. होय, काय एवढं काय विशेष नाही. 1 रुपया मागे नको देऊ. नाही. आज समजा आम्हाला 2 होत्या ना, तिसरीच लग्न केलं, संपला विषय. कांदे विकले, कांदे नाही काहीच नको, कांदे नको रे. तू उलट तुम्हालाच राहते ती. उलट तुम्ही जरा 4 कपडे जादा घ्या जरा. काय मोकार तमाशा लावला एक माणसात कामान धामाचा. तिला तिथे जरा बापाला जरा 2-4 कपडे जादा घे. काय मग कोपरी विंडते, काय मग फाटक्या पायजामे विंडते. बरं झालं. तसं मी लग्नात घेणार आहे, सफर घेऊ का? हा, बघा मग तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. घालू दाजी सफर आहे तुम्हाला आता ह्यावेळी. जाऊ द्या, ठेवते. चला चला या घरात या. मी घातलेलं नाही कधी सफारी.